नमस्कार, मी सागर पाटील. महाराष्ट्राचा आवाज या न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी आता आहे रोडपाली या ठिकाणी. आपल्यासोबत आहेत शिवम पाटील सर आहेत, धन्यवाद. जे मनसेचे कॅन्डिडेट आहेत. शिवम सर, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. नमस्कार. काय वाटतं, आता इलेक्शनमध्ये मी उतरला आहे, प्रचार पण चालू आहे, लोकांनाही भेटता, कसा रिस्पॉन्स आहे? रिस्पॉन्स चांगला आहे, कारण ज्या कामावर आम्ही मतदान मागतो लोकांचा मी रिस्पॉन्स चांगला आलेला आहे आणि भरपूर मताने आम्ही विजय होणार. शिवम, आपण मनसैनिक आहात, तर नक्कीच आपण राजसाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेतला असेल. 100%. कारण साहेबांचा आशीर्वाद आहे म्हणून आज आम्हाला सीट मिळाली. मनसेच्या किती आपल्या सीट उभा आहेत पनवेल महानगरपालिकेमध्ये? पनवेल महानगरपालिकेमध्ये मनसेचे टोटल 7 उमेदवार उभे आहेत. तर नक्की 7च्या 7 विजय होतील असा विश्वास आहे तुम्हाला? विश्वास तर भरपूर आहे, कारण जो आता घोडा बाजार चालू आहे त्या याच्यावर नागरिक सध्या विचार करतील, कारण पर्याय कोण नाही सध्या, साहेबच पर्याय आहेत. मगून यंदा संधी द्या राजसाहेबांना, नक्की त्या संधीचं आम्ही सोनं करू. नक्कीच. काय वाटतं की जर आपण नगरसेवक करून महानगरपालिकेमध्ये गेला, तर मनसेचा एक उमेदवार म्हणून किंवा एक पदाधिकारी नेता म्हणून जो एक छाप असतो तो नक्की पडेल महानगरपालिकेमध्ये? 100%. कारण जेव्हा मी राजकारणमध्ये आलो, सर्वात पहिले मी माझी गावाची ब्ल्यूप्रिंट बनवली. ब्ल्यूप्रिंटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी माझ्या गावासाठी विकास होऊ शकते त्या मुद्दे मी मांडलेले आहेत. तसंच ज्या आज मी प्रचारामध्ये उतरलेलो आहो, मी 5 गोष्टी मुद्दा मांडलेले आहेत. त्या 5मध्ये पण असं नाही आहे की निवडून आलो 5 वर्ष मला लागतील, जे मी 2 वर्षातच पूर्ण करणार आहोत. 2 वर्षात माझ्याकडून काम झालं नाही, मी पदाचा व पक्षाचा राजीनामा देणार. शिवाय आपण युवा आहात आणि मला तर वाटतं पहिल्यांदा आपण इलेक्शन लढवत आहात, हो. तर कसा उत्साह आहे इलेक्शनबद्दल? युवांचा सध्या भरपूर म्हणा म्हणजे पाठिंबा आहे, कारण जेव्हा तरुण पिढी जेव्हा राजकारणामध्ये उतरतो, जो जनरल नॉलेज पाहिजे ते आम्ही तरुण घेऊन जातो आणि आम्हाला सामान्य नागरिकांची काय दुःख असतं ते पूर्ण आम्हाला माहीत असतं. कारण भरपूर नागरिक उभं राहतात, पण वयस्कर असू दे, जे चांगले यंग मुलं असतात त्यांच्या गोष्टी कधी कोण घेऊन जात ना पुढं. प्लेग्राऊंड असू दे, फुटबॉल असू दे, अशा गोष्टीला कोण उतरत नाही. तसं आम्ही युवा असल्यामुळं आम्हाला त्यांच्या भावना समजतात. नक्की शिवम, यामध्ये आपल्या वॉर्डामध्ये नक्कीच महिलांचाही वोट बँक आहे. महिलांचाही बोलला जातो की हार जीतचा मार्जिन का महिला ठरवणार आहे, तर तुम्हाला महिलांचा कसा रिस्पॉन्स आहे महिलांचा आपल्यामध्ये? महिलांचा म्हणा भरपूर पाठिंबा आहे, कारण याही 5 वर्षात महिलांसाठी कोणतीच गोष्ट केलेली नाही आहे. फक्त म्हणा या प्रभागा 7मध्ये आहे ना, महिलांसाठी याही नगरसेवकाई व नगरसेविकाई कोणती कामं केलेली असतील ती दाखवा. आताच मी माझा फॉर्म मागं घेतो. आता सध्या पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे सध्या महाराष्ट्रामध्ये. तुम्ही याचं काय बोलणार? पाण्याच्या नियोजनमध्ये ना सर्वात पहिले या महानगरपालिकाचा आणि नगरसेवकांचा जे निवडून आले होते पहिले त्यांचा निषेध करतो मी. कारण ज्या तुम्ही डेव्हलपमेंटच्या जो चालू आहे डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय आज 100 बिल्डिंग असतील ना, यांचं पाणी फक्त 2 टँकर असतील. जे डेव्हलपमेंट चालू आहेत पहिले तिथं माझं म्हणणं थांबवायला पाहिजे. ज्या महानगरपालिकेमध्ये क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये ना पाण्याचं नियोजन पहिले करायला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही डेव्हलपमेंट वाढायला पाहिजे. यासाठी मी धावपळ करणार आहे. समजा उद्या तुम्ही नगरसेवक झाले तर पहिले काम तुम्ही काय करणार? पहिला मी जे 5 गोष्टी माझ्या पत्रामध्ये दिलेल्या आहेत, जे प्रत्येक गार्डनमध्ये ड्रग्स गांजा या अशा गोष्टी चालत आहेत ते पूर्ण 100% मी बंद करणार. दुसरा मुद्दा आहे जे प्लेग्राऊंड आहेत, ते प्लेग्राऊंड 7-8 15-16 बिल्डिंगांना मी भरपूर म्हणजे प्लेग्राऊंड खुल्लं करून देणार आहेत. तिसरा मुद्दा आहे पाण्याचा. पाणी 100% लोकांना नागरिकांना 24 तास नाही, पण जे आपलं दिवाळी असू द्या अशा गोष्टीला लोकांना बिना पाण्याचं राहायला लागतं, त्याच्यासाठी मी आहे ना 100% पाणी मिळवणार. तुम्ही लोकांना काय आव्हान देणार? लोकांना आव्हान एवढंच देणार, तुमचं मत विकून देऊ नका. कारण जो पनवेल महानगरपालिकामध्ये सध्या चालू आहे, एक एक मताला 10-10 20-20 हजार रुपयाचा रेट चालू आहे. तुम्ही पैसे घ्या, कारण पैसे ते तुमचंच आहेत नागरिकांचे. शिवम, मी परत एकदा एक प्रश्न विचारतो की पनवेल महानगरपालिकेतील मतदार आणि आपल्या प्रभागातील मतदारांना काही आव्हान करू शकता? मी आव्हान एवढंच करणार की तुम्ही जसं आज पत्रकार आहेत मला तुम्ही विचारता, तसंच म्हणजे मी सामान्य माणसांना मी विचारतो आणि जे नगरसेवक आहेत माझे बरोबर उमेदवार उतरलेले आहेत, डमध्ये प्रदीप ठाकूर आणि अजून दुसऱ्यामध्ये राजू शर्मा, त्यांना म्हणा एक खुलं आव्हान आहे, तुम्ही दोघं डिबेटला या आणि नागरिकांना सांगा मी 5 वर्षात कोणती कामं केलेली आहेत. मी माझा फॉर्म आत्ताच्या आत्ता मागं घेतो. शेवटचा प्रश्न आहे सर शिवम. 15 तारखेला इलेक्शन आहे आणि 16 तारखेला रिझल्ट आहे. तर 15 तारखेला जो इलेक्शन आहे त्याची बरीच लोक सुट्टी घेतात,
गव्हर्नमेंटची सुट्टी जाहीर केलेली असते पण सुट्टी घेता फिरायला जातात, मतदान करत नाही, कंटाळा करतात. त्या लोकांना काही सांगू शकता का, जो काय? लोकशाहीचा मजबूत लोकशाहीचा मजबूत सगळ्यात पहिले ना या राजकीय नेतेही आहे ना सर्वच गोष्ट विकून टाकलेल्या आहे. लोक पण कंटाळलेत. कारण तुम्ही आता बघू शकता पनवेलमध्येच घोडा बाजार चालू आहे. लोक निवडून मतदान कोणा टाकायचं नोटाला आपण टाकतो तो पण पर्यायही ठेवलेला नाही आहे. म्हणजे डायरेक्ट त्यांच्या हातातच सत्ता त्यांचीच काठी. आता तसं 15 तारखेला मतदान झालं ना आम्हाला रातभर आहे ना वॉर्ड आपले ज्या मशिनी ठेवणार आहे तिथं झोपायला लागल. का माहीत रात्री डायरेक्ट या मशिनी हॅक केल्या तर आम्हाला डबल घरी बसायला लागेल. तरी पण शिवम एक मतदारांना एक आव्हान करा की नक्कीच आपण वेळात वेळ काढा, आपली काही कामं असतील, फिरायला जायचं असेल तर नंतर जाऊ, आपण 1-2 तास काढून मतदान करावं लोकशाही मजबूत करण्यासाठी. लोकांना माझी आपल्या अपेक्षा प्रभागातील लोकांना माझी लोकांना सांगणं आहे की लोकाही भरपूर मताने विजय करा आणि लोकाही हक्काचा तुमचा मतदान आहे हे दाखवा. कारण जवसर तुम्ही मतदान करणार नाही आणि घराच्या बाहेर निघणार नाही त्यांना असंच वाटेल मतदान झोपलेलं आहे आणि या अशाच पद्धतीने विकून देतील. त्याच्यामुळे तुम्ही बाहेर निघा आणि मतदान टाका आणि योग्य बटन दाबा. नक्कीच आम्ही आमच्या न्यूजच्या माध्यमातून मतदारांना आव्हान करतो की थोडा तरी वेळात वेळ काढा आणि मतदान 100% नाही पण 90-95% झाला पाहिजे. ना यंदा प्रभाग 7मध्ये तर भरपूर मतदान होणार. कारण नागरिक भरपूर पिसळलेले आहेत. जे गावाला गेलेले असतील ना ते पण मतदान टाकायला येणार. कारण ज्याही तसा गोष्ट केलेली आहे. तर नक्कीच मतदान केलाच पाहिजे, 100% झाला पाहिजे. 100% मतदान होणार आणि यांची जागा दाखवणार. नक्कीच आपल्यासोबत मनसेचे कॅन्डिडेट शिवम पाटील, छान माहिती सांगितलेली. कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज.